नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, मी कार्तिक कातकडे आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे बालाजी एज्युकेअरमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण फिजिओथेरपी प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने माहिती घेणार आहोत। अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न येत आहेत की फिजिओथेरपीची प्रोसेस कधीपासून सुरू होईल। ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांना फिजिओथेरपीमध्ये प्रवेश मिळेल का? तर ही जी काही तुमची प्रश्ने आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमार्फत मिळतील। या व्हिडिओला काळजीपूर्वक पाहत राहा, तसेच महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून त्याही विद्यार्थ्यांची या व्हिडिओमुळे मदत होईल। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर आपण अशा विद्यार्थ्यांचा प्रश्न घेऊ की ज्या विद्यार्थ्यांना नीटमध्ये फारच कमी गुण आहेत। या विद्यार्थ्यांचे वारंवार कॉल येत आहेत की कशा प्रकारे प्रवेश मिळेल, मागील वर्षी एवढ्या कमी मार्कवर प्रवेश झाले होते का? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जे काही मागील वर्षीचे कट ऑफ आहेत, मागील वर्षी विद्यार्थ्यांना किती मार्कपर्यंत प्रवेश मिळाला होता आणि कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला होता, ही माहिती आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता NT2 कॅटेगरीमधील एक विद्यार्थी आहे। या विद्यार्थ्याला नीटमध्ये 9 मार्कवर देखील कॅप राऊंड मार्फत फिजिओथेरपी कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला होता। या ठिकाणी जो काही डाटा आहे तो तुमच्या समोर आहे, तुम्ही पाहू शकता। या विद्यार्थ्याला 9 मार्क होते व ऑल इंडिया रँक तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 23,08,276। एवढ्या ऑल इंडिया रँकवर देखील विद्यार्थ्याला कॅप राऊंड मार्फत फिजिओथेरपी कॉलेज मिळालं होतं। हे तर झालं एक उदाहरण। त्यानंतर जर आपण आणखी खाली स्क्रोल केलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना 50, 60, 70, इवन काही विद्यार्थ्यांना 10-15 मार्कवर देखील महाराष्ट्रामध्ये फिजिओथेरपी कॉलेज मिळाले आहेत। या ठिकाणी आता हा कॉलम तुम्ही पाहू शकता। विजय कॅटेगरीमधील हा विद्यार्थी आहे। या विद्यार्थ्याला 17 मार्कवर आपण या ठिकाणी कॉलेजचं नाव पाहू शकतो, आदित्य फिजिओथेरपी कॉलेज बीड। या कॉलेजमध्ये कॅप राऊंड मार्फत प्रवेश मिळाला होता। अशाच प्रकारे इतर कॅटेगरीमधील जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 11 मार्क, 25 मार्क, 57, 44, 97, 42 अशा प्रकारे ज्या विद्यार्थ्यांचे मार्क आहेत या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड मार्फत फिजिओथेरपी कॉलेजमध्ये प्रवेश मिळाले आहेत। व यावर्षी देखील जर तुमचे मार्क कमी असतील तर तुम्हाला या कोर्सेसमध्ये प्रवेश मिळू शकतो। या ठिकाणी तुम्ही हे जे काही कट ऑफ आहेत ते पाहिलेलेच आहेत। हा जो काही कट ऑफ लिस्ट आहे ती मागील वर्षी महाराष्ट्रामध्ये फिजिओथेरपी कॉलेजेसची आहे। तर आय होप विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कळालेच असेल की फिजिओथेरपी कॉलेजेसमध्ये कमी मार्कवर देखील प्रवेश होतात। ज्या विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते की कशा प्रकारे प्रवेश मिळेल, मॅनेजमेंट कोटा का कॅप राऊंड मार्फत प्रवेश मिळेल, जर तुमचे मार्क मी जे आता तुम्हाला मार्क सांगितले आहेत त्यापर्यंत येत असतील तर तुमचं फक्त वार्षिक फीसमध्ये फिजिओथेरपी या कोर्ससाठी ॲडमिशन होणार आहे। या संदर्भाने जर तुम्हाला आमची मदत हवी असेल किंवा तुम्हाला यावर्षी फिजिओथेरपी कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच आमच्या संपर्कामध्ये या। तुमच्या रजिस्ट्रेशनपासून ते ॲडमिशनपर्यंत तुमची पूर्ण मदत आणि मार्गदर्शन केलं जाईल। तरी ज्याही गरजू विद्यार्थ्यांना फिजिओथेरपी या कोर्समध्ये प्रवेश करण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर जे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्यावर संपर्क करून पेड काउन्सिलिंग संदर्भाने तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता। तसेच या व्हॉट्सॲप नंबरवर विद्यार्थ्याचं जे काही नीटचं स्कोअर कार्ड आहे ते शेअर करून पेड काउन्सिलिंग असा मेसेज करा। त्या ठिकाणी तुम्हाला या संदर्भाने अधिक माहिती दिली जाईल। त्यानंतर आता आपण फिजिओथेरपी प्रवेश प्रक्रिया कधीपासून सुरू होणार या संदर्भाने थोडक्यात माहिती घेऊ।
अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते की रजिस्ट्रेशन कधीपासून सुरू होणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही शेड्यूल आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकतो. महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगचे जे रजिस्ट्रेशन आहेत ते 30 जुलैनंतर सुरू होतील. MBBS, BDS तसेच BMS आणि BHMS सोबतच आपल्याला फिजिओथेरपीची काउन्सिलिंग करावी लागते. हे जे काही रजिस्ट्रेशन आहेत ते सर्व रजिस्ट्रेशन कॉमन असतात. म्हणजे या सर्व कोर्सेससाठी महाराष्ट्रामध्ये कॉमन रजिस्ट्रेशन होतात. या संदर्भाने महाराष्ट्रातील नोटिफिकेशन आल्यानंतर मी तुम्हाला आपल्या यूट्यूब व्हिडिओमार्फत तसेच फ्री व्हॉट्सॲप ग्रुपवर अपडेट करेल. तुर्तास ज्याही विद्यार्थी आणि पालकांना महाराष्ट्रामध्ये फिजिओथेरपी या कोर्ससाठी प्रवेश करण्याची इच्छा आहे त्या विद्यार्थी आणि पालकांनी थोडा दिवस आणखी संयम ठेवा. तसेच जर तुम्हाला फिजिओथेरपीमध्ये खात्रीशीर प्रवेश घ्यायचा असेल तर आजच बालाजी एज्युकेअरच्या संपर्कामध्ये या. तुमचा जो काही स्कोर आहे त्यानुसार खात्रीशीर तुमचे फिजिओथेरपीमध्ये प्रवेश करून दिले जातील. या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया. धन्यवाद.